खूप भारी वाटतं, अशा सगळ्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा. हो खरंच छान आहे. डोंगर किती मस्त कापलेले पण आहेत, शेप छान. हे बघा वरून व्ह्यू. किलोमीटरचा हा लॉंगेस्ट वॉक करणार आहे. तिकडे आपण अर्धा किलोमीटरचा केला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल. चायनामध्ये आता खूप जोरात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच आम्ही जात असलेल्या स्पॉटला आम्ही कॅन्सल केलं होतं, रिटर्न आलो होतो. पण पुन्हा एकदा तो स्पॉटला आम्ही जातोय. तर म्हणतात ना की एखादी गोष्ट जर तुमच्या नशिबात असेल आणि ती पूर्ण व्हायलाच पाहिजे असं असेल तर ती कुठल्याही रित्या पूर्ण होते. तर आता आम्ही पुन्हा कंटिन्यू तो प्रवास करतोय आणि लॉंगेस्ट जो काही स्कायवॉक आहे त्या स्कायवॉकला आपण जातोय. तर बघा, खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे आणि खूप सुंदर ही प्लेस आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण पोहोचलो आहे इथे आणि आम्ही हॉटेलमध्येच तिकीट काढलेलं, त्यामुळे आम्हाला 200 युआन पर पर्सन तिकीट लागलं. पण जर तुम्ही इथं येऊन तिकीट काढलं तर तुम्हाला 239 पर पर्सन तिकीट लागतं. आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर 239 इथं आल्यावर तिकीट निघतं आणि त्यामध्ये 120 युआनचं त्यामध्ये इन्क्लूड असतं. जसं 28 युआन सिनिक स्पॉट बघण्यासाठीचं, 78 युआनमध्ये केबल वे जी राऊंड ट्रिप आपल्याला देईल. त्यानंतर इथला साईट सीइंग जे आहे बसचं ते पण 14 युआन. तर हे सगळं यामध्ये इन्क्लूड आहे. याच तिकीट काउंटर आहे. इथं आल्यावर जे आपण तिकीट काढलेलं आहे ते फक्त इथं आल्यावर त्यांना दाखवायचं, ते आपल्याला प्रिंट करून देतील तिकीट ऑनलाईन तिकीटला. तर असा हा परिसर आहे इथला तिकीटचा. इथं स्केटिंग वगैरे, आईस स्केटिंग पण होते वाटतं, जेव्हा इथं स्नो होत असेल तेव्हा. हे बघा इथं चित्र दिलेलं आहे. पावसाचं काय सुरू आहे काही समजत नाही. हे बघा अजून जोरात सुरू झालाय आता पाऊस. बाहेर अगदी जोरात पाऊस सुरू झालाय. पण येताना आता प्रवास एकदम मस्त होता. हे बघा त्या साईडला मस्त लांब धुकं दिसतंय, डोंगर, त्यामध्ये ते धुकं खूप छान वाटत होता व्ह्यू. आणि वळण होतं. पण पाऊस सुरू झाला यार, काय करायचं आता. परत टेन्शन येतं आहे पाऊस सुरू येतं, कारण वरती ओपन याच्यात फिरायचं आहे ग्लास ब्रिजवर. स्कायवॉक कसलं मजा येणार आहे. आता इथून केबलने जायचं आहे, तर केबलने जाताना व्ह्यू छान दिसेल फॉगचा, सगळीकडे धुकाचा. तुम्ही म्हणत असाल भारतामध्ये पडतंय कडकडीत ऊन आणि काय चायनामध्ये पाऊस. वाटतंय ना की चायनातला पाऊस भारतात पाठवावा. आम्हाला देखील इथलं ऊन नकोसं होतं. कालच्या दिवशी ऊन होतं, असं वाटत वगैरे बापरे किती ऊन आहे. बघा लगेच पाऊस सुरू झाला. तर इथलं वेदर सांगूच शकत नाही. गेल्या 2 महिन्यापासून इथं असंच सुरू आहे. एक दिवस ऊन पडतंय आणि लगेच 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस राहतोय. चलो चलो बेटो चलो. हे बघा या सगळ्या राईड इथं करता येतात स्नोमध्ये. हो Now ready to go walk for 2 kilometer long skywalk. स्नो मधला व्ह्यू छान आहे. आजूबाजूला सगळा स्नो झाडांवर पडलेला आणि पण थंडी वाजेल तेव्हा. तर एक नवीन एक्सपिरियन्स घ्यायला एका नव्या जागी आपण जातोय आणि एकदम सुंदर असा हा नजारा राहणार आहे, खूप सुंदर हा स्पॉट राहणार आहे. म्हणून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. काय 2 तास लागतात. केबल नाही फिरणार का सगळीकडे? वर जाऊन सोडून दिल केबल, ग्लास ब्रिज करायचा, वर चढायचा, परत यायचा. ग्लास ब्रिज फिरायला किंवा व्ह्यू पाहायला सिनिक स्पॉट. हे रिसॉर्ट आहे ते, म्हणजे स्वतःची गेमिंग झोन आहे, दुसरा काही नाही. हा ते काय प्रायव्हेट असेल ते. औषध वगैरे आहेत. बाहेर बाहेर बघ, बाहेर जाईल. हे बघ खाली. ते पडेल का?
बारिश का मौसम. काल उन्हात केली, आज पावसात. कसं दिसतंय? गोड गोड दिसतंय. मस्त मस्त. मजा येते ऐकायला. आवडते केबल का? कुठे जायचं आता? डोंगराला जायचं. काय करणार डोंगरात? काय करणार? ब्रिज चढतो पक्का? रडणार नाही? छान छान फिरणार. काल सारखं चालायचं. विजा चमकत आहेत. विजा चमकत आहेत. पाण्यामुळे दिसत नाही क्लिअर. एका साईडला धुकं आहे, एका साईडला बघा किती मस्त वाटतं खाली. छान छान आहे बेटा. दिसतंय, आवडतंय. ते बघ कसं दिसतंय का. बर्फामध्ये नाही ते पूर्ण गेलेलं असेल, पूर्ण बर्फ असेल, हिरवं झाड काहीच नसेल. त्यामध्ये माहिती स्कीइंग करतात, ते करतात. अजून टोबोगन पण होत्या ना. टोबोगन तर आताही चालू असेल. मुसळधार पाऊस चालू असं तर कोकणात आलं. मुसळधार चालू आहे. कॅन्सल केलं, तिकीट परत घेतलं का? परत पाऊस झाला. नशिबात होतं म्हणून परत भेटला. आता कॅन्सल करून परत ते म्हणे जायचं आहे तुम्ही आज. पाऊस असो का काही का असो. हा होऊ दे खर्च. असं परत पॉकेट मध्ये गेलेले पैसे यायला नको. तिकडचं कॅन्सल करून दिलं. लोक नव्हते जास्त. ठीक आहे जाऊ द्या, कॅन्सल कॅन्सल. हा हा. आता ते कोरियनही भेटले त्याला, मग त्याच्यात आपले पैसे माहिती करून द्या. पाऊस तर पाऊस असं. हा जाऊ. फक्त सुखरूप जाऊ, सुखरूप परत येऊ. दुसरं काही नाही. घर कसे आहेत? काय बघतोय ऐक्य? वरती जाणार पुन्हा. जेसीपीच बघतो वरून पण. जुनी केबल कार आहे बघ. अरे बाबा जेसीपी घर. जुनी केबल कार सामान वाहणारी. छोटे कन्स्ट्रक्शन घर छान. कन्स्ट्रक्शनची. ते बघा एक समोर येते बघ. केबल येते बघ समोर. हे का वरून येत आहे. अरे किती वर चालली आहे ती. हाईट बघ ती. हो ना वर का ते काल तर सारखीच आहे. लटकलेले आहेत. हो ना लटकलेले दिसत मला वाटलं इथं असेल काहीतरी. हाईट पाहावी लागेल ना किती असं. हे काय चाललंय ना वर? तेवढ्या हाईट वरच्यावरून आपण चालणार असतील ना मग. पुढे जात आहेत अजून पण. हो ना वरच्या टोकाला आहे पूर्ण. लास्टच टोकाला दिसतंय. वर टॉपर आहे तो. वॉटरफॉल परत बंद करून देतील. हे बघ डोंगरांवर परत धुकं होतंय छान. आपल्याशिवाय कोणीच नाहीये. दूर निघतोय. या आधीचे गेलेले आहेत. एवढेच आहेत ना फक्त. उतरणारे कोणीच नाहीये. धुक्यामध्ये दिसते ना. हा व्ह्यू. आता इथं थोडंसं हा clear. भारी व्ह्यू दिसतोय. हो ते काय हा व्ह्यू काल समोरचं पाहायचा होता. समजलं का? समोरचं मस्त गेट ऑफ दिसतंय ना. द वॉलला. धुकं आणि ते केबल कार आहे ते. छान पाणी पडते बघ. दिसला का? हे बघ समोर. समोर बघ इकडे. इकडे इकडे. हे काय बेटा छोटे छोटे झरे दिसताय पाण्याचे. दरीमधून सगळे सगळे वॉटरफॉल दरीमधून निघताय. हॅलो अरे बाबा. चला आता रेडी होऊन जा. स्काय वॉक करायला 2 किलोमीटरचा लॉंगेस्ट असा स्काय वॉक आहे. तर आता जाऊया स्काय वॉककडे. ग्लास पाथ. छान व्ह्यू आहे. पावसामुळे ॲक्च्युली फायदा पण झाला आहे की खूप मस्त असा व्ह्यू बघायला मिळतो आहे. खूप सारा फॉग आहे आजूबाजूला, हिरवीगार झाडी आणि खूप छान वातावरण आहे. आता थोडंसं कमी झालं आहे पाऊस. बारीक बारीकच पडतो आहे त्यामुळे छान वाटतं. तर हा आहे चीशिंग माउंटन ग्लास वॉकवे. तिथं आपण आलोय. चला आता व्ह्यू बघूया इथला सुंदरसा उंचावरचा. हो खरंच छान आहे. डोंगर किती मस्त कापलेले पण आहेत. शेप छान.
हे बघा वरून व्ह्यू. हो माय गॉड. सगळे ढग वरती एका ठिकाणी जमा झाले आणि त्यांच्या मधोमध या कपारी डोंगराच्या ब्युटी. पैसा वसूल. ओ माय गॉड. पावसामुळे असं असेल का डेली राहत असेल? डेली राहत असेल ना बहुतेक व्ह्यू असा. हा वंडरफुल. येस ब्युटिफुल. वंडरफुल. रिअली ब्युटी ऑफ नेचर. Yes, then the fog, yes. No, don't see the clouds when it's Yes. right. इट्स बेनिफिशियल फॉर रेन सीझन. उन्हामध्ये हा क्लाउड एवढा सुंदर नाही दिसणार, पावसामुळे खूप जास्त छान दिसतोय. छान धुकं ती ढग सगळी जमली आहे मस्त एका ठिकाणी. कॅमेरा तेवढा क्लिअर दिसतोय का माहित नाही, बट समोर जन्नत आहे असं वाटतं एकदम. आज खरंच स्वर्गात आल्याचा फील होतोय. माय गॉड. कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड नाही करताना एकाच वेळेस पूर्ण व्ह्यू, पण डोळ्याने बघितला ना तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे. हो ढग गळगळत आहेत. हो ऐक ना. हा बघा आता समोर तिकडं तो ग्लास ब्रिज. वाव, पैसा वसूल. काय डेली असतो दुखामुळे थंडीत. वंडरफुल. ब्युटिफुल. हे बघ वॉटरफॉल पडतोय खाली. छान आहे चिमा. येस. पावसात सुद्धा आम्ही आलो पण भारी वाटतंय एकदम व्ह्यू. पैसा वसूल व्ह्यू दिसून गेला खरंच छान असा. हा पा वॉटरफॉल चाललाय खालून अशू. छान पैकी वॉटरफॉल. इथे पण चाललाय बाजूने. दुःख ब्युटी. चला आता ग्लास ब्रिज कडे जाण्याची तयारी करूया. थरथर एवढा उंचावरून. खालचा व्ह्यू बघा. माझ्याकडनं नाही बघितलं जाते. ओ माय गॉड. मी वर बघते आणि चालते. मम्मा नको बाबा, जीव घाबरतोय खूप. 2 किलोमीटर चालायचं एवढं. हा थांब.
गॉड, थरथर होतं एकदम, बट आता आलो हिम्मत करून तर चालावं तर लागणार. बापरे मम्मा, आय मिस यू. ओ माय गॉड, आय गो. धुकं पण चालू आहे समोर, त्यात पाऊस आहे ना, त्यामुळे असं वाटतंय स्लीपर तर नाही होणार, बट स्लीपरही नाही आहे, बट तरी भीती वाटते. ॲक्च्युली कॉर्नर जवळ जाऊन करायला आता भीती वाटते. हे बघा ढगं किती जमले एकदम मस्त यार. व्ह्यू खरंच ओ माय गॉड, जन्नत व्ह्यू आहे. आमचा ऐक्य रडतोय, तो घाबरतोय ग्लास ब्रिजवर चालायला, कारण आपणच घाबरतोय तर नक्कीच घाबरणार आहे. तो आणि त्याचे पप्पा पुढे गेले. डर में भी मजा आहे. भीती वाटते पण भारी वाटते. ॲडव्हेंचर करायला चांगलं वाटतं नाही कधीतरी. खाली जर बघितलं ना, मम्मा खूप जीव घाबरतोय. खाली बघितलं नको, खाली बघितलं तर जीव घाबरतो. ओ माय गॉड. हाय, राऊंड मारायला पण जीव घाबरतोय. गिटार, पियानो, हा पूर्ण 2 किलोमीटर लांब असा ब्रिज आहे. स्काय वॉक. आकाशाच्या वरती आपण वॉक करतोय. माझ्यासमोर तुम्ही पण त्या करतायत ना. घरी बसून एन्जॉय करा छान माझे व्हिडिओज. सुंदरशी ब्युटी चायनामधली निसर्गाची. निसर्ग खरंच कधी नाराज नाही करत आपल्याला. निसर्गात खरंच खूप सुंदरता आहे. ओ माय गॉड, ते धुकं असं भारी दिसतं या हिरव्यागार डोंगरांवर. खरंच असं वाटतंय स्वर्गात आलोय आपण. कालचं ते गेट ऑफ हेवनला पण जर असं फॉग असता ना तर पूर्ण लुक आला असता स्वर्गाचा. ते थोडंसं ऊन असल्यामुळे तो पूर्ण फील नाही आला, बट छान होतं. तर ह्या ज्या तुम्ही दगड बघतायत हे तयार झालेले, तर हे हाताने नाही बनवलेले, हे नॅचरली फॉर्म झाले. वर्षानुवर्ष या दगडांची झीज होते आणि आपोआप यांना हा शेप येतो आणि हा सुंदर असा व्ह्यू ह्या खडक तयार होतो. असं वाटतंय ना पण मॅनमेड आहे, पण ते नैसर्गिक आहे. आपोआप तयार झालेले खडक आहेत ते. किती सुंदर दिसतंय. खरंच आमची नजरच नाही हटते यावरून. आणि आता वाटतंय की चला पैसा वसूल झाला, बरं झालं कॅन्सल झालेली, पुन्हा आपण सुरू केली ही ट्रिप. इथं आलो, व्हिजिट केलं, सफल झालं. खूप भारी वाटते, खूप मस्त व्ह्यू आहे. इतकी शांतता आहे, इतकं मस्त वाटतं या शांततेमध्ये हा सगळा व्ह्यू बघायला. ओ माय गॉड, चायनामधली कुठलीच गोष्ट नाराज करत नाही. प्रत्येक गोष्टीत खूप आनंद देते. मस्त आहे.
जेवढे चायनीज लोक छान आहेत तेवढेच तिथल्या प्लेसेस पण मस्त आहेत, छान आहे. आणि त्यांनी सगळी ग्रीनरी मेंटेन केली आहे ना, ॲक्च्युली त्यांनी सगळी ग्रीनरी मेंटेन केलेली आहे, सगळीकडे जंगल झाड, त्यामुळे तो निसर्ग जो काही आहे तो अजून जास्त सुंदर दिसतो. हे बघा इथे कसं पॅक करून ठेवलं आहे, दरी कोसळायला नको वगैरे त्याच्या प्रोटेक्शनसाठी. ते बघा अजून आपल्याला तिकडं चढत 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 सगळं वर जायचं आहे. छान असा राऊंड ब्रिज आहे पुढे जाऊन, ग्लासचा स्काय वॉक. तर बघा एवढ्या मोठ्या दरींजवळून जर असा छानसा रस्ता जातोय, बाजूला ही झाडं आहे, खोल खोल दऱ्या आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय. आता वरती 8-10 किलोमीटरचा आपला आपण पार केला ग्लास ब्रिज. आता खूप मस्त जंगलाचा पण व्ह्यू दिसतोय आणि धुकं डोंगरांचा पण. ब्युटिफुल सिनरी, रिअली नॅचरल ब्युटी व्ह्यू, भारी एकदम मज्जा येते. थोडं पायऱ्याने चालावं लागतंय वर थोडंसं. तिकडे आला आला उशीर आवाज येतो. ब्युटिफुल. अशा ठिकाणी रिसॉर्ट हवं जिथं रात्री येऊन राहत 4-5 दिवस निवांत आराम करायचा. इच्छा होती जेव्हा बीजिंगला गेलो होतो चायना वॉलला, तर आता इथं तो चान्स मिळाला आहे. बघा ही गाडी आहे, तर आता मस्तपैकी तोबोगनचा पण आनंद घेऊ. खूप भारी येते, खूप मजा वाटते. वरून ती अशी मस्त टर्नमध्ये येत जाते, खूप भारी वाटते ती तोबोगन. चला आता तोबोगनचा पण आनंद घेऊया. Okay. Seat belt. Okay. Baby. Baby, no? Are you ready to go, Aika? Yes? This is brake? No. We don't need to brake? Yeah. Where are you from? India. Oh, okay. Yeah. Okay. खूप भारी वाटतं, अशा सगळ्या इच्छा पूर्ण होता. तेव्हा चायना वॉलला गेलो होतो ना, तेव्हा हा बघितला होता बीजिंगच्या. तिथं देखील वर जायला तोबोगन होती, पण तिथे इतकी गर्दी होती की पॉसिबल नाही झालं. पण देव केव्हा ना केव्हा इच्छा पूर्ण करतो, पेशन्स ठेवायचे. तर इथं आलो आणि इथं तोबोगन भेटले आणि लकीली ती सुरू आहे. खूप भारी वाटतंय. चला आता अजून स्लो जाते, नंतर फास्ट जाईल. हे बघा तिकडचा व्ह्यू दाखवते. पुढे आशुतोष आई गेल्या, मी लास्टला बसली होती.
बर्थडे पार्टी. हे बघा एवढा पूर्ण राऊंड मारणार आहे. तिथे दिसतंय लांबला तर साईडला रस्ता तर पूर्ण एक मोठा राऊंड आहे. हे बघा इकडे पण आहे, त्यानंतर तिकडे वरच्या साईडला पण आहे. हे बघा हा खालून जाणारा. हॅलो हॅलो. ओ बघा इकडचा व्ह्यू. तो आला आपला मोठा ग्लास ब्रिज. तेच ना, असं वाटतंय आकाशात आलोय आपण ढगांमध्ये. भारी वाटतंय एकदम. असं वाटतंय ढगातच राहतोय आपण. वरती काढून वरून काहे की दुनिया बनाई, कितनी खूबसूरत ये दुनिया बनाई. जगातच आलोय असं वाटतंय. हवा सुरू झाली. तिथे आता ग्लोव्ज घालायचे, पायात शूज घालायचे ग्लास वर चालण्यासाठी. सुरू झाला आपला ग्लास. आवाज करा. करा. हेवन. जा बेटा, काही नाही, जा. पूर्ण हा ग्लासचा वॉक आहे, स्काय वॉक. आता आपण पुन्हा एकदा 1.5 किलोमीटरचा हा लॉंगेस्ट वॉक करणार आहे. तिकडे आपण अर्धा किलोमीटरचा केला, आता हा 1.5 किलोमीटरचा. भारी. पूर्ण खालून आपण चालत चालत आलो वॉकने. काय ग, ग्लासच्या वॉकने. ओ माय गॉड. खूप जीव घाबरतोय. अशी खाली बघितल्यावर किती जीव घाबरतोय मम्मा. खाली
मी नाही बघू शकत एवढं उंचावरून. मलाच कसं तुमच्याकडे बघते मी, खाली बघितलं तर माझं जीव घाबरतं. तर फोटो काढायला आले बघते आशु, फोटो काढायला आले. तो लॅपटॉप लावतो. हो ना. आधी घाबरत होता, पण आता बघा त्याचा एकटा चालतोय, आता फिरतोय बरोबर. आता म्हणतो मम्मा मी पळत नाहीये. पहिले त्याला वाटायचं मी खाली पडून जाईल, पण आता बघा त्याचा एकटा फिरतोय. आता गरज नाही त्याला कोणाची. मजा येते ऐक्या. हा काय म्हणता याला, ग्लास ब्रिज. हा
झाली. डोंगर दरी स्लोली चालायचं, काही नाही गुड बॉय. चला बेटा चला. काही नाही, स्लोली चालायचं. आता पळायला लागलाय की पळा. गुड बॉय. नाही ते करते काही नाही. आपल्याला नाही आहे ते पहिल्यालाच असेल. आता हो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ट्रिप? आपला आजचा स्पॉट एकदम जबरदस्त होता. अगदी स्वर्गात आल्यासारखा फील येत होता की नाही? एकदम भारी झाली. आम्ही तर आजचा दिवस कधीच नाही विसरणार. खूप मस्त झाली. आणि म्हणतात ना, अचानक केलेल्या गोष्टी नक्की सक्सेस होतात आणि भारी होतात. तर तसंच मजा आली. टोबगनला पण मजा आली आणि व्ह्यू बघून तर वा वा वा, काय व्ह्यू होता. ग्लास ब्रिजचा, स्कायचा, ढगांचा, वा वा वा. आणि म्हणून इतके सुंदर सुंदर व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करत जा. सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्यासोबत दुसरे देखील या जागेचा आनंद घेऊ शकतील. आणि व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि मला कमेंट करा कसा होता आजचा हा दिवस, आपला आजची ही ट्रिप, आजचा हा स्पॉट आणि हा व्ह्यू. नक्की कमेंट करा.